नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती। तर माझ्या लाडक्या खवयांसाठी आज मी घेऊन आलेली आहे एक हेल्दी रेसिपी जी माझ्या डाएट कॉन्शियस फ्रेंड्सना सुद्धा खाता येणार आहे आणि ती आहे महाराष्ट्राची एक ट्रेडिशनल रेसिपी जिचं नाव आहे थालीपीठ। पण आज आपण हे थालीपीठ बनवणार आहोत मल्टी मिलेट आट्याने आणि मल्टी मिलेट आट्यासोबतच आपण यामध्ये यूज करणार आहोत अनेक प्रकारच्या भाज्या ज्याच्यामुळे याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून थोडी वाढणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मल्टी मिलेट व्हेज थालीपीठ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरून घेतलेली मेथी, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, इथे मी घेतलेली आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची बारीक पेस्ट, बारीक चिरलेला कोबी, बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक किसून घेतलेली काकडी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा। आपण आजचं थालीपीठ बनवणार आहोत योगी हेल्थ मिक्स मल्टी मिलेट रोटी आट्याने। या आट्यामध्ये भरड धान्य, श्रीधान्य, त्याचबरोबर आयुर्वेदिक हर्ब्स आणि स्पाइसेस आहेत, त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे आणि पचनासाठी उत्तम आहे। हे तुमची गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करतं। योगी हेल्थ मिक्स मल्टी मिलेट रोटी आटा आपण साधारण एक मोठा बाउल घेतोय। यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेल्या भाज्या, मेथी, त्यानंतर बारीक चिरलेला कोबी, बारीक किसून घेतलेली काकडी, बारीक किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट। याचं प्रमाण तुम्ही किती तिखट तुम्हाला हवंय हे थालीपीठ त्यानुसार ठरवा। मी इथे 2 मिरच्या, कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर या मिश्रणाचं प्रमाण कमी ठेवा। आता यामध्ये मी ॲड केली आहे कोथिंबीर जी या थालीपीठाला चांगला फ्लेवर देणार आहे। सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता आपण गरजेप्रमाणे एक चमचा पाणी यामध्ये ॲड करणार आहोत। जास्त पाणी ॲड केल्यास हे मिश्रण पातळ होऊन जाईल, त्यामुळे थालीपीठाला चांगलं टेक्स्चर येणार नाही। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपण गरजेप्रमाणे अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचंय जेणेकरून मिश्रण चांगलं एकजीव होईल। तुम्ही पाहू शकताय मिश्रण चांगले एकजीव झाले। आता आपण यामध्ये ॲड करूया साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ चवीनुसार। मी यामध्ये धनेपूड किंवा जिरेपूड ॲड नाही करत आहे, कारण या मल्टी मिलेट रोटी आटामध्ये ऑलरेडी धने आणि जिरेपूड अवेलेबल आहे। आपलं मिश्रण आता चांगलं तयार झालेलं आहे। याला मी हाताने मळून घेते आणि आता इथे पोळपाटवर आपण थालीपीठ थापून घेऊया। त्यासाठी मी पोळपाटवर एक सुती किंवा मलमलचं कापड अंथरते। पिठाचे गोळे करून ठेवायचेत आणि पिठावर गोळा थापण्यापूर्वी आपण त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचंय जेणेकरून पीठ कपड्याला चिकटणार नाही आणि एक समान असा गोळा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही जितकं पातळ कराल थालीपीठ, जितकं बारीक कराल तेवढं थालीपीठ क्रिस्पी होणार आहे। आणि आपण यामध्ये कोबी आणि कांदा त्याचबरोबर काकडी ॲड केले, त्याच्यामुळे क्रिस्पीनेसमध्ये काहीही कमतरता राहणार नाही आहे। मिश्रणाला चांगलं एकसमान पसरवून घ्यायचंय, काठ बारीक करून घ्यायचेत। थालीपीठ थापून झाल्यानंतर आपण त्यामध्ये छोटे होल्स किंवा छिद्र बनवायची आहेत जेणेकरून थालीपीठ चांगलं भाजेल आणि त्यातून आपल्याला तेल सोडता येईल किंवा तूप सोडता येईल। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, तो चांगला गरम झाला की त्यानंतरच आपण यावर थालीपीठ
भाजायला ठेवायचं आहे. त्यासाठी मी सुती कपडा उलटते आहे, त्यावर आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कपडा अलगद बाजूला घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि कडेने तूप सोडायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकताय, पण तुपामुळे अजून थोडे चांगले फॅट्स आपल्याला मिळतील यासाठी मी जास्तीत जास्त तुपाचा वापर करते. आता मी थालीपीठ परतून घेते. तुम्ही बघू शकताय छान असं खरपूस भाजले एका साईडने. इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. याला गरमागरम सर्व करूया. शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि गाडग्यातलं दही. उत्तम. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशा हेल्दी टिप्ससाठी आणि हेल्दी लाईफस्टाईल व्हिडिओजसाठी.